आणि सुसाईड नोटमध्ये लिहून ठेवले होते की माझ्या मृत्यूला अर्णव गोस्वामी जबाबदार आहे. जो एक तो भिकार अर्णव गोस्वामी तो विकला गेलेला आहे. मैं बहुत खुश हूँ कि एटलीस्ट अभी 2.5 साल बाद महाराष्ट्र पुलिस ने ये स्टेप लिया है. So my father has certainly mentioned that he and his mother are committing suicide because money is stuck and the owners of these channels are not paying us. It's no political vendetta. This thing has actually happened. My family has faced that kind of grave threats. Is he a god? Is he over the country? Is he over justice? Is it again? Is it on me? Please, is it on me? Is it on me? Is it served on me? Is it for you? It's addressed to you. Please, ma'am. Please look here. Please. Better you come with us. Keep it discuss. Better We will all go. Wait. Are you coming with us? Just told. Are you coming with us? This is going. Feed is going to the Are world. you coming with us? Please wait. Ma'am, this is copy for you. Yes. मैं बहुत खुश हूँ कि एटलीस्ट अभी 2.5 साल बाद महाराष्ट्र पुलिस ने ये स्टेप लिया है. अभी देखते हैं आगे क्या होता है. लेकिन ये मामला जो है वो क्लोज कर दिया गया था. क्या आपको उम्मीद थी कि ये मामला फिर एक बार रीओपन होगा और इस तरह से एक्शन होगी? देखिए, पहले तो हमें पता ही नहीं था क्योंकि अनिल पारस्कर जी और सुरेश वराडे जी ने हमें यही बार बार कहा था कि इन्वेस्टिगेशन चालू है, आपको बुलाया जाएगा. फिर हमको ट्वीट थ्रू पता चला, जो रिपब्लिक स्टूडियो ने डाला था सुंदरम जी ने, कि ये केस क्लोज हो गया है. तो ये केस क्लोज हो गया है, ये हमें पता चलना चाहिए कि नहीं. वी वर नॉट टोल्ड, वी वर केप्ट इन ऑल सॉर्ट्स ऑफ दिस थिंग डिलेमास दैट नहीं ठीक है ये चालू है. तो अगर पुलिस बताएंगे तो हम कुछ एक्शन करेंगे. और जो डेट पे ए समरी हुआ है उसी दिन पे कोर्ट ने ऑर्डर निकाला है, तो हाउ विल वी डू एनीथिंग आल्सो. लेकिन आपको लगता है कि उस वक्त देवेंद्र फडणवीस बीजेपी की सरकार थी, उसकी वजह से कहीं इन्फ्लुएंस ये केस को हो रहा था और दबाने की? अर्नब ने बिल्कुल इन्फ्लुएंस किया है, बट आई डोंट नो उसके पीछे हु इज द गाय बिकॉज ऑफ whom he was being helped so much कि he could actually, like I said, his statement also for an example was in the joint CP's office. सुसाइड नोट क्योंकि बरामद हुई थी और उसमें उनका नाम था. सुसाइड नोट में क्या कंटेंट था? So my father has certainly mentioned that he and his mother are committing suicide. Like it's mentioned that me, Anvay Naik, and my granny also said that Kumud Madhukar Naik, we are committing suicide because money is stuck and the owners of these channels are not paying us. So the first name was Arnab Goswami, which was my father's last project, ARG Outlier. Second was iCast X, Feroz Sheikh. And third was Nitish Sada of SmartWorks. कितने पैसे का कॉन्ट्रैक्ट हुआ था? He has written कि legitimate dues में Arnab had to pay him 83 lakhs, Feroz Sheikh had to pay him 4 crores and Nitish Sada had to pay him 55 lakhs. That was what was written. लेकिन अभी अर्नब की गिरफ्तारी के बाद कहा जा रहा है कि जर्नलिज्म पर अटैक किया जा रहा है. इमरजेंसी के तौर पर इसे कुछ लोग जो है बीजेपी के नेता प्रोजेक्ट कर रहे हैं. आपकी क्या? Definitely this attack is not journalism or whatever so on so forth. अगर इस टाइप का राइट एक जर्नलिस्ट को मिलता है कि उसका स्टेटमेंट, उसको अरेस्ट तो पहली बार ना हो, उसका स्टेटमेंट भी ऐसे किंग जैसे रिकॉर्ड किया जा रहा है, कुछ एक्शन नहीं होता है, क्लोज हो जाता है. सो इट्स फॉर पीपल टू अंडरस्टैंड कि क्या हो रहा है. And I definitely feel that such privilege should not be given to anyone. Is he a god? Is he over the country? Is he over justice? Is he over the law enforcement agencies? Is my question to ask. आपने सवाल कि सुशांत सिंह मामले में लगातार सरकार पर हमला बोल रहे थे अर्नब, इसलिए ये वेंडेटा उनके ऊपर किया गया, ऐसा भी आरोप है. It's no political vendetta. This thing has actually happened. I have seen it. I have gone on the side. My family has faced that kind of grave threats, pressure, everything, depression, everything. I have seen it myself. I've seen how much 3-3, 4-4 बजे तक रात के पिताजी खुद खड़े होते थे साइड पे. हमारे 100 से ज्यादा लोग काम कर रहे थे एक टाइम पे. पेंटर्स ही 30-35 पेंटर्स होंगे. शेम ऑन अर्नब गोस्वामी दैट इतना जिस इंसान ने उसका स्टूडियो दिन रात मेहनत करके खड़ा किया है, जिसकी वजह से वो आज पैसा कमा सकता है, उसी को आप पैसा नहीं दे रहे हो, उसी को आप छल कर रहे हो. दैट्स टू मच. नमस्कार, मी अक्षता नाईक, मिसेस अन्वय नाईक
आणि कुमुद नाईकांची सून, हा दिवस, आजचा दिवस मी विसरूच शकत नाही. पहिल्यांदा माझ्या नवऱ्याला आणि सासूबाईंना श्रद्धांजली अर्पण करते. 2 वर्षांपूर्वी याच दिवशी त्यांनी आत्महत्या केली आणि हे खरंच आहे. मिस्टर अर्णव गोस्वामींचा रिपब्लिक स्टुडिओ हे माझ्या नवऱ्याचं शेवटचं प्रोजेक्ट आहे, जिथे 500 वर्कर जवळजवळ काम करत होते. रात्रंदिवस काम करून हा स्टुडिओ उभं राहिलेला आहे. मिस्टर अर्णव गोस्वामीने हे विसरू नये की त्याच्या मृतदेहावर माझ्या सासूबाईंच्या आणि नवऱ्याच्या आज हाच रिपब्लिक स्टुडिओ उभे आहे. इंडियन सिटीजन्सला तसेच जगभरातल्या सिटीजन्सना माणुसकी म्हणून एक विचारते की जी आम्ही FIR केली त्या दिवशी, खूप विनवणी करून FIR झाली. मिस्टर सुरेश वराडेने आम्हाला सांगितलं की याच्यात खूप मोठी माणसं इन्व्हॉल्ड आहेत, परत विचार करा FIR करताना. पण FIR झाली, पण पुढे काय? 2 वर्ष झाली तरी आम्हाला माहीत नाहीये की त्या FIRचं काय झालंय. अनिल पारसकरांनी मला सांगावं आमच्या FIRचं काय झालंय. आमचा लॅपटॉप अजून दिलेला नाहीये, आमचे मोबाईल अजून दिलेले नाहीत, भरपूर गोष्टी आम्हाला दिलेल्या नाहीत. खूप प्रेशर केल्यावर आम्हाला सुसाईड नोट मिळाली. पण असं का होतंय? जर हीच गोष्ट तुमच्या सर्वांच्या घरात घडली असते तर तुम्ही सगळ्यांनी काय केलं असतं? त्याचं मला उत्तर द्या. माझ्या आणि माझ्या मुलीच्या जीवाला खूप धोका आहे. जर आम्हाला काय झालं तर फक्त अर्णव गोस्वामीच त्याला जबाबदार असेल. मिस्टर अर्णव गोस्वामी, मी तुम्हाला विचारते, सगळ्या इतरांना पण विचारते, तुमच्या घरात असं घडलं असतं तर काय? अशीच ही FIR दाबून टाकली असती. मी सरकारला, राज्य सरकारला, केंद्र सरकारला, माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करते की आम्हाला आणि माझ्या मुलीला रक्षण द्या आणि आम्हाला या केसमध्ये न्याय मिळवून द्या. पैसे वेळेवर देणं हे खूप महत्वाचं असतं. जर रिपब्लिक स्टुडिओने हे पैसे वेळेवर दिले असते तर माझ्या नवऱ्याचा जीव वाचला असता. पुन्हा एकदा विनंती करते की इंडिया, ऑल सिटीजन्स ऑफ इंडिया अँड ऑल्सो ऑल ह्युमन बीइंग्स ऑल ओव्हर द वर्ल्ड स्टँड विथ मी अँड गिव्ह जस्टिस टू मी. And if anything happens to me and my daughter, solely Mr. Arnav Goswami and also Mr. Anil Paraskar and Varade will be responsible for it. Suresh Varade. Thank you so much for your listening me and bearing me for 2 minutes. Thank you so much. मुंबई में आओगे तो देख लेंगे. क्या देखोगे संजय राउत? मुंबई में घुसकर मुंबई पुलिस से सवाल उठाता हूँ, क्या कर लोगे संजय राउत? Coming with us. Please, what I am asking, are you coming with us? Please wait. I am DYSP Praveen Patil. Listen. I am not finished. Listen. I am DYSP Praveen Patil from Raigad Police. I am here to arrest you in CR number 59 of 2018 under section 306 34 IPC. You have to cooperate me. कायद्याचं राज्य आहे. इथे कायद्याने काम चालतं. शर्म नहीं आती है? अनिल देशमुख जागीरदार हो तुम मुंबई के. है अनिल देशमुख कौन हो भाई? असं आहे की कायद्यापेक्षा कोणी मोठं नाही आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार योग्य ती कारवाई करेल. I want to speak to my wife. I want to speak to my wife. झालं उचला आता. उचला त्याला दिसू दे. उचला. Shamo. Assault. Don't push my son. डरता वो है जिसे पकड़े जाने का खौफ होता है. अनिल देशमुख और संजय राउत, याद रखो ये बात. याद रखो ये बात. ही लोकशाहीची गळचेपी आहे. वृत्तपत्राच्या स्वातंत्र्यावर घाला आहे. उद्धव ठाकरे. I want to speak to my wife. झालं उचला आता. उचला त्याला दिसू दे. उचला.